हे गाईज, दिवाळी आली की एक गोष्ट नेहमी सुरू होते. फटाके फोडू नका, प्रदूषण वाढतं, हवेचा दर्जा कमी होतो. आणि खरं सांगायचं तर हो, बरोबर बोलताय लोक. प्रदूषण वाढतं, निसर्गावर परिणाम होतो. बट माझा एक छोटासा प्रश्न आहे. हे कन्सर्न फक्त दिवाळीपुरतंच काय येतं? न्यू इयरला जेव्हा जगभरात मिडनाईटला लाखो फटाके उडतात, तेव्हा लोक पोस्ट टाकतात का सेव्ह द एन्व्हायरमेंट? क्रिसमसच्या रात्री, लग्नात, आयपीएल सेलिब्रेशन मध्ये तेव्हा पोल्युशन वॅकेशनवर जातं का? मला समजत नाही. आपल्या संस्कृतीतले सण आले की सगळे मोरल पोलीस बनतात. फटाके फोडायचे नाहीत, असं नाही तसं नाही. पण दोष फक्त आपल्या सणालाच का दिला जातो? पहा, दिवाळी म्हणजे फक्त फटाके नाहीत, तो प्रकाशाचा सण आहे. पॉझिटिव्हिटी पसरवण्याचा दिवस आहे. आपल्या परंपरेत साजरेपणा आहे, भावना आहेत. त्यात पोल्युशन कमी करायचं हे मान्य. पण ब्लेम गेम का खेळताय? देशात दररोज हजारो विमानं उडतात, कारखान्याचा धूर सोडला जातो, वॉर झोन मध्ये मिसाईल्स फोडल्या जातात. तेव्हा कोणी बोलत नाही इन्व्हायरमेंट वाचवा. पण दिवाळी आली की लगेच हॅशटॅग ट्रेंडिंग मध्ये येतो, से नो टू क्रॅकर्स. म्हणजे काय, दिवाळीच्या फटाक्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढतंय, बाकी सगळं काही परफेक्टली फाईन असतं का? माझं म्हणणं असं आहे की जर तुम्ही प्रदूषणाविषयी बोलताय तर सगळ्यांविषयी बोला, फक्त सणाला टार्गेट करू नका. चला, या दिवाळीला प्रकाश फक्त घरातच नाही तर विचारांतही पसरूयात. फटाके फोडा, पण थोडेसे मजा करा, पण जबाबदारीने. आणि सर्वात महत्वाचं, दोष देऊ नका, समजून घ्या. Think before you blame, celebrate before you shame. Wish you a very, very happy Diwali, safe and thankful Diwali. Thank you.